नमस्कार. आज आपण झटपट, चविष्ट, तर्रीवाली आणि झणझणीत अशी छान मिसळ बनवूया. मिसळ पावची रेसिपी बनवूया. अगदी झटपट आणि खूप छान होते. त्यासाठी मी काय केलं, पहिलं तेल घेतलं एका पातेल्यामध्ये आणि 150 ग्राम मोड आलेली मटकी आहे. एक बाउल भरून ती थोडीशी आपण तेल टाकून जराशी भाजायची. यामध्ये थोडंसं मी चवीपुरतं मीठ घालते आणि थोडीशी हळद घालायची, पाव चमचा. आणि हे छान आपण व्यवस्थित परतून घ्यायचं. असं परतल्याने काय होतं, मटकीचा थोडासा उग्र वास निघून जातो. आणि मी कुकरमध्ये न शिजवता टोपामध्येच असं शिजवणार आहे. कुकरमध्ये शिजवल्यावर स्टॉकला एवढा आपला जास्त टेस्ट येत नाही. टोपामध्ये आपण जेव्हा मटकी वगैरे शिजवतो तर त्याचा पूर्ण अर्क छान असा पाण्यामध्ये उतरतो आणि आपली मिसळ खूप टेस्टी लागते. आता आपल्याला जेवढी मिसळ बनवायची आहे तेवढं पाणी आपण टाकून घ्यायचं आहे. आता इथे मी 3.5 ग्लास पाणी टाकलं आहे. त्याला उकळी येऊन द्यायची. तो शिजेपर्यंत इथे आपण फोडणीची तयारी करायची. तेल थोडंसं आपण जास्त घ्यायचं. मिसळला तरी आल्यावर छान दिसते आणि छान लागते सुद्धा, म्हणून तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे. आणि अर्धा चमचा मी मोहरी घातली. मोहरी व्यवस्थित तडतडली की जिरे घालायचे अर्धा चमचा आणि हिंग घालायचं पाव चमचा. कढीपत्त्याची पाने 10-12 कढीपत्त्याची पाने घालायची आणि एक कांदा मोठा मी असं छान बारीक कापून घेतला आहे. तुम्हाला हवा असल्यास थोडासा तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता. बारीक कांदा छान असा व्यवस्थित परतून घ्यायचा. गुलाबी होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आणि 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घातली आहे. यामध्ये थोडीशी कोथिंबीर आहे, कोथिंबीरच्या काड्या आहेत पेस्टमध्ये, म्हणून ती हिरवी दिसते. तर छान आपली ही आलं लसूण पेस्ट कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे. यामध्ये एक आपण टोमॅटो घालायचा आहे मोठा. मोठे नसेल तर 2 टोमॅटो घालून घ्या. बारीक कापलेले 2 टोमॅटो. हेही तुम्ही मिक्सरला फिरून घेऊ शकता किंवा असे बारीक कापून छान असे परतून घ्यायचे. पूर्ण टोमॅटो आपला नरम करून घ्यायचा. हे पहा, इथे आपली मटकी आता छान उकळते, शिजते व्यवस्थित. ती बारीक गॅसवर शिजून द्यायची तशीच. आता आपली इथे छान टोमॅटो व्यवस्थित परतून झाला आहे. आता यामध्ये आपण मसाले घालून घ्यायचे. व्यवस्थित असे टोमॅटो आपण परतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मी हळद घातली. मटकीमध्ये सुद्धा थोडी हळद होती म्हणून इथे मी कमीच घालते. आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला घातला आहे. तुम्ही तुमच्याकडे जो असेल साठवणीतला तो घाला. 1 चमचा काश्मीरी मिरची घातली आहे आणि अर्धा चमचा मी गोडा मसाला घातला आहे. आता हे छान असं व्यवस्थित आपण परतून घ्यायचं मस्त. मसाले एकदम छान परतले ना की त्याचा फ्लेवर एकदम आपल्या रश्श्यामध्ये छान उतरतो मिसळमध्ये. आता यामध्ये मी कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते घालते. कांदा खोबऱ्याची वाटणची रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक पाठवत आहे. या मसाल्यामध्ये आलं लसूण खोबरं कांदा धणे खसखस हे सर्व टाकून बारीक केलेले आहे. आता आपण यामध्ये मटकी जी शिजवली आहे त्याचं पाणी आणि मटकी घालून घ्यायचे. आता मी एक्स्ट्रा पाणी घेतलं नाही. जर तुम्हाला ह्यामध्ये अजून पाणी टाकायचं असेल तर गरम करून घ्यायचं पाणी आणि यामध्ये आपण घालून घ्यायचं. असं केल्याने तरी आपल्या मिसळला खूप छान येते गरम पाण्याने. आता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि 10 मिनिट बारीक गॅसवर उकळून द्यायची आपली मिसळ. कढ येऊन द्यायचं तिला आणि शेवटी कोथिंबीरची फ्रेश पाणी कापून घालून घ्यायची.
मस्त 10 मिनिटामध्ये आपली छान तर्रीवाली आणि खूप चविष्ट अशी मिसळ तयार होते. आता मी तुम्हाला एक प्लेट करून दाखवते. एवढ्या प्रमाणात बनवलेली मिसळ 4 ते 5 लोकांना आरामात पुरते. तुम्ही हवे असल्यास यामध्ये बटाट्याची भाजी सुद्धा करू शकता. तीही खूप छान चविष्ट लागते मिसळ बरोबर. आणि माझी रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून खूप धन्यवाद. रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.